श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर पहा, लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे आणि सर्वत्र पाऊस पडू लागला की सर्वांनाच वेध असतात ते म्हणजे श्रावण महिन्याचे. श्रावण महिना हे शिव उपासकांचे अत्यंत आवडता महिना आहे. श्रावण महिना हा प्रत्यक्ष शिवाला अतिप्रिय आहे. श्रावण महिन्यात शिव उपासक शिवलिंगाची किंवा शिवाची पूजाही श्रद्धेने करत असतात. श्रावण महिन्यात येणारे श्रावणी सोमवार, मंगळवार, शनिवार हे जे उपवास आहेत किंवा शिवव्रत हे शिवपूजन अत्यंत श्रद्धेने व मनापासून करत असतात. श्रावण महिन्यात सोमवार व शनिवार प्रत्येक शिवमंदिरात शिवाला अभिषेक करण्यासाठी, शिवाची पूजा करण्यासाठी शिवभक्त भाविक प्रचंड गर्दी करत असतात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवार कसे करायचे, हा उपवास कोणते पदार्थ खाऊन करायचा, त्याचबरोबर कधी व कसा सोडायचा, उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा, त्याचबरोबर कोणते पदार्थ उपवासामध्ये खाऊ नये, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार हे व्रत केले जाते. हे व्रत खूप पवित्र आहे. हे व्रत सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, तेच कुमारिका मुली हे आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात. तर सोमवारचे व्रत करत असताना उपवास हा करावाच लागतो. ज्यांना कोणाला उपवास शक्य नाही त्यांनी फक्त शिवाचे दर्शन किंवा शिवलिंगाचे दर्शन घेतले तरी चालते किंवा नामस्मरण केले तरीही चालते. आणि ज्यांना शक्य आहे असे लोक या दिवशी उपवास हा करत असतात. तर पहा, श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना आपल्याला हा उपवास करण्यासाठी साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे लाडू किंवा सुकामेवा, त्याचबरोबर दूध, कॉफी, चहा असे पदार्थ खाऊन काही जण उपवास करतात. तर काही लोक हे निरंकार उपवास करतात किंवा एका वेळेचं जेवण जेवून हा उपवास करत असतात. हा उपवास करत असताना या उपवासाला भगर किंवा वरई चालत नाही. आमच्या भागात सोमवारच्या उपवासाला भगर किंवा वरई खाल्ली जात नाही. जर तुमच्या भागामध्ये खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार पडत असतात, पण कधी-कधी असा योग येतो की श्रावण महिन्यात 5 सोमवार पडतात. तर ह्या वर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार पडलेले आहेत. तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करून त्याच्यावर शिवमुठा अर्पण केली जाते. तर पहिल्या सोमवारी शिवमुठा म्हणून तांदूळ अर्पण केले जातात, तर दुसऱ्या सोमवारी शिवमुठा म्हणून तीळ अर्पण केले जातात. त्यानंतर तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण केले जातात. चौथ्या सोमवारी जवस व्हायचे असतात. तर 5व्या सोमवारी सातू हे शिवलिंगावर अर्पण करायचे असतात. तर पहा, हा जो उपवास किंवा सोमवारचे जे व्रत केलेले असते ते व्रत प्रदोष काळामध्ये काही जण सोडतात, तर काही जण रात्री शिवमंदिरातून शिवाचे दर्शन किंवा घरामधील दर्शन किंवा आरती केल्यानंतर उपवास सोडतात. तर पहा, हा जो उपवास सोडत असताना आपण आवर्जून हा पदार्थ खावावा, जेणेकरून आपल्याला आपण केलेल्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळते. म्हणजेच आपण जेवण करत असताना मुळा हा खावा. म्हणजे असे म्हटले जाते की श्रावणी सोमवार केल्यानंतर मुळा खाल्ल्याशिवाय उपवास हा सोडू नये. म्हणजे तुम्ही या दिवशी जेवण करताना आपण मुळ्याची भाजी किंवा तोंडी लावण्यासाठी मुळ्याची कोशिंबीर तर आवर्जून खावी. त्याचबरोबर बघा,
आपण उपवास सोडत असताना आपण जे जेवण करत असतो ते सात्विक असावे. त्यामध्ये वरण, भात, एखादी भाजी, चपाती किंवा पोळी असावी. त्याचबरोबर ज्वारीची भाकरी किंवा भगर ही चालत नाही. म्हणजे सोमवारला ज्वारी किंवा जुंधळा हा चालत नाही. त्यामुळे श्रावणी सोमवार असो किंवा सोमवारचे व्रत असो, या व्रतामध्ये ज्वारीची भाकरी खाण्यास वर्ज्य आहे. त्यामुळे उपवास सोडताना हा पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही चपाती किंवा गव्हापासून बनवलेली पुरी किंवा फुलके असा आहार घेऊ शकता. पण तुम्ही उपवास सोडताना ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीपासून बनवलेले पदार्थ, त्याचबरोबर बघा श्रावणी सोमवार असो किंवा सोमवारचे व्रत, या व्रतामध्ये उडदापासून बनवलेले पदार्थही खाल्ले जात नाही. तर आमच्या भागामध्ये उडदापासून बनवलेले पापड किंवा पदार्थ हे खाल्ले जात नाहीत. त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे. जर तुमच्या भागामध्ये उडदापासून बनवलेले पापड किंवा पदार्थ खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर बघा, जे हा आपण नैवेद्य बनवणार आहे किंवा जेवण बनवणार आहे त्यामध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर केला नाही तरी चालतो किंवा केला तरीही चालतो. त्याचबरोबर बघा, श्रावण महिना चालू असतो, त्यामुळे सर्वत्र हिरव्यागार भाज्याही बाजारात आलेल्या असतात. तर तुम्ही या दिवशी कोणतीही एखादी पालेभाजीही बनवू शकता व उपवास सोडू शकता. पालेभाज्यामध्ये बघा तुम्ही मेथी किंवा शेपूची भाजीही खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ह्या जेवणामध्ये नैवेद्याच्या पानात मूग, मटकी किंवा चवळी यापैकी एखादी उसळ खाऊ शकता किंवा शंकरांच्या नैवेद्यामध्ये किंवा आपल्या ताटामध्ये भातावर वरण, वरणावर तुपाची धार असंही आपण खाऊ शकता किंवा डाळ खिचडी ही पदार्थ खाऊ शकता. त्याचबरोबर बघा, आपण दही भातही या दिवशी खाऊ शकतो उपवास सोडण्यासाठी. तसेच जी आपण उपवासाची थाळी बनवणार आहे त्यामध्ये गोड पदार्थाचाही समावेश करू शकतो. त्यामध्ये आपण शेवयाची खीर किंवा पुरणपोळी, गुलाबजाम किंवा जिलेबी, श्रीखंड किंवा भोपळ्याचे गोड घारगे असेही आपण या नैवेद्य म्हणून बनवू शकतो किंवा आपण या थाळीमध्ये याचाही समावेश करू शकतो. तर पहा, आपण श्रावणी सोमवारचे व्रत हे सकाळी धरून सायंकाळी प्रदोष कालावधीत किंवा रात्री आपण हा उपवास सोडू शकतो. हा उपवास केल्याने आपल्याला काय फळ मिळते, तर ज्या सौभाग्यवती महिला हा उपवास धरतात त्यांची सर्व कामे किंवा पतीला दीर्घ आयुष्य मिळते, पतीच्या आयुष्यामध्ये सुख समाधान येते, त्याच्या कामात त्याला यश येते. आणि कुमारिका मुली जर करत असतील तर त्यांना त्यांच्या सुयोग्य पती मिळण्यास मदत होते. तसेच या उपवासाबरोबर आपण शिवलिंगावर शिवमुठा अर्पण करत असतो. पहिल्या श्रावणी सोमवारी आपण अखंड तांदूळ शिवमुठा म्हणून अर्पण करत असतो. त्यामुळे आपल्याला धनसंपत्तीत वाढ होते. त्यानंतर दुसऱ्या सोमवारी आपण तीळ हे शिवमुठा म्हणून अर्पण केल्यामुळे आपल्याला आपली सर्व जे काही पाप केलेले असतं ते नष्ट होतं व भाग्योदय होण्यास सुरुवात होते. आणि तिसऱ्या सोमवारी आपण जवस अर्पण करत असतो. जवस हे सुखप्राप्ती व मोक्षप्राप्तीचे लक्षण आहे म्हणून आपण जवस अर्पण करत असतो. तर अशा प्रकारे आपण शिवलिंगावर ज्या गोष्टी अर्पण करतो त्याचं फळ आपल्याला लगेच मिळतं, कारण शिव ही लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. शिव हे भोलेनाथ आहेत आणि भोलेनाथ आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात व ज्यांच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारचे उपवास कसे करावेत, हा उपवास कधी व कसा सोडावा, हा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा, त्याचबरोबर हा उपवास करत असताना कोणते पदार्थ खाऊ नयेत याची सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.